नमस्कार, मी भाग्यश्री विवेक ठाकरे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसची रावेर लोकसभेची जिल्हाध्यक्ष। जळगाव जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी साठी महिलांना शारीरिक सुखाची मागणी करण्याचा अतिशय घृणास्पद प्रकार पुढे आला आहे। यातील इसम गोकुळ रमेश चव्हाण हा मूळ काँग्रेसचा कार्यकर्ता असून गेल्या नुकत्याच पार पडलेल्या जळगाव महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा उमेदवार होता। लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची आणि त्यातल्या त्यात आमचे दिवंगत लोकनेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या कार्यशैलीमुळे लोकप्रिय ठरलेली आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला भगिनींना समृद्ध करणारी ही योजना असल्यामुळे महाविकास आघाडीतील नेते आणि विशेषतः महिला पदाधिकारी यांनी योजना बदनाम करण्याचा एक कलमी कार्यक्रम हाती घेतलेला आपल्याला सर्वांना दिसतोय। महिलांना ई-केवायसी साठी शरीर सुखाची मागणी करणारा आणि आपले तोंड काढा करणारा गोकुळ चव्हाण हा महाविकास आघाडीचा आणि काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याने आपले ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे पाहावे वाकून अशा पद्धतीने मूळ मुद्द्याला पांघरून घालून उथळपणे माध्यमांमध्ये स्टेटमेंट देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या नेत्या रोहिणीताई यांनी महिला व बालविकास मंत्री आमच्या नेत्या आदरणीय अदितीताई तटकरे यांना सल्ला न देता आपल्या कार्यकर्त्यांना आवर घालण्याची योजना आणावी। त्यासोबतच लाडकी बहीण योजनेची बदनामी न करता आपल्या घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने लांछनास्पद हा प्रकार केलेला आहे यासाठी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची माफी मागावी। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।